नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे पावसाळा स्पेशल खुसखुशीत गुळाच्या पोळ्या। या पोळ्या नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि खरंच खूप खूप टेस्टी या पोळ्या होतात। एक स्पेशल खास मसाला आपण या पोळ्यांसाठी तयार करणार आहे, जेणेकरून पोळी तुमची अतिशय खुसखुशीत आणि पौष्टिक होईल। सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात अगोदर गुळाच्या पोळ्या तयार करण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता एका बाउलमध्ये 3 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे। तर या जेवढं काही आपण इकडे पीठ वापरणार आहे यातल्या काही पोळ्याच मी गुळाच्या करणार आहे, बाकीच्या साध्या पोळ्या बनवणार आहे। यासाठी मी पीठ इकडे जास्त वापरलेलं आहे। आता चवीनुसार थोडंसं मीठ वापरायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्या। आता यामध्ये पोळी खुसखुशीत व्हावी याकरता साधारणतः 1 चमचाभर आपण तेल टाकून घ्यायचे, जेणेकरून पोळी ही तुमची चिवट होणार नाही आणि अतिशय खुसखुशीत होईल। यासाठी तेल आपल्याला इकडे वापरायचे। तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाका आणि घट्टसर सुरुवातीला पीठ मळून घ्या। पण पोळ्यांकरता थोडंसं नॉर्मल सैलसर ठेवायचं आहे पीठ, अगदी घट्ट न करता किंवा दाटसर न ठेवता थोडंसं मऊसर आपल्याला इकडे पीठ तयार करायचं आहे किंवा पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता पोळ्या मी लगेच करणार आहे, यासाठी यावर थोडंसं तेल टाकून पीठ नरम करून घेणार आहे किंवा मऊसूर करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असंच पीठ मळून एक झाकण लावून यावर थोडा वेळ झाकून ठेवा आणि एक 5-10 मिनिटांनंतर पीठ मुरलं की तुम्ही याच्या पोळ्या करू शकता। आता थोडंसं आपण हे बाजूला ठेवून देऊया। तर इकडे आता गुळपोळीसाठी आपण मसाला तयार करतोय। यासाठी 1.5 ते 2 चमचे खसखस, साधारणतः 2 ते 3 लवंग आणि 1 दालचिनी आपण ती तुकडे करून घेतली आहे, 2 ते 3 वेलची, याचबरोबर साधारणतः 2 ते 3 चमचे आपल्याला इकडे पांढरे तीळ वापरायचे आहेत। तर आता काही मसाले माझ्याकडे पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळं मी ते डायरेक्ट पावडर स्वरूपामध्ये वापरणार आहे। जर तुमच्याकडे ते साबूत मसाले असतील तर ते सगळे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करून भाजून याची पावडर तयार करू शकता। तर साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। साधारणतः 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवर हा मसाला भाजून घ्या। तीळ उडायला लागले की याचा अर्थ मसाला आपला भाजून तयार आहे। मसाला हलकासा थंड करून घ्या, त्यानंतर हा मसाला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्या। हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। सगळा मसाला आपण 1 वाटी गूळ जी क्वांटिटी असते एवढ्या प्रमाणासाठी हा मसाला तयार केलेला आहे। तर आता मिक्सरमध्ये बारीक पावडर फॉर्ममध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे मी मसाला तयार करून घेतलेला आहे। हा मसाला टाकला की गुळपोळीची टेस्ट खूप छान वाढते सुद्धा आणि खाण्यासाठी थोडीशी आपल्याला वेगळी चवसुद्धा मिळून येते। तर यासाठी हा मसाला तयार करून एकदा गुळपोळी तयार करून पहा। मसाला तयार आहे। आता यामध्ये इथे आपण अर्धा चमचा सोप पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि इथे थोडीशी काळी मिरी माझ्याकडे आहे क्रशर, त्यामुळे मी वापरलेलं आहे। तुमच्याकडे साबूत असेल तर 2-3 काळी मिरी तुम्ही इथे पावडर फॉर्ममध्ये वापरू शकता। आता थोडंसं आपण जायफळसुद्धा घेतलेलं आहे, जायफळसुद्धा खिसून घ्यायचं आहे आपल्याला। साधारणतः एक 1/4 चमचाभर जायफळ आपण यामध्ये ॲड करायचे। बघा, या पद्धतीने पावडर फॉर्ममधले मसालेसुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा। हा मसाला तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता, पण आपण हा मसाला ताजा बनवावा आणि त्यापासूनच गुळपोळ्या बनवाव्यात, जेणेकरून तुमच्या पोळ्याही टेस्टी होतील आणि अतिशय छान लागतील खाण्यासाठी। 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे आणि किसलेल्या गुळमध्ये आपण हा मसाला जो तयार करून घेतला होता तो यामध्ये ॲड करून घ्या। या पद्धतीने आता गूळ व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। हाताने थोडंसं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता तुम्ही इथे गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा वापरू शकता। तर गुळाची पावडरसुद्धा 1 वाटी वापरायचं आहे आणि इथे आता 1 चमचाभर आपण साजूक तूप वापरणार आहे, जेणेकरून हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल। जर गुळाची पावडर असेल आणि खूप जास्त मिश्रण ड्राय वाटत असेल तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवू शकता। आता इथे आपण गुळाचे छोटे छोटे गोल गोल पेढे करून घेऊया या पद्धतीने। आता लगेच आपण पोळ्या तयार करूया।
इथे साधारणतः मीडियम साईजचा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे। आता त्याची लाटी करून घ्या या पद्धतीने। जसं आपण मोदकची स्टफिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही स्टफिंग करून घ्यायची आहे। आता गूळमध्ये भरत असताना किंवा जे गुळाच्या पोळीचं जे मिश्रण आहे मसालायुक्त ते भरत असताना फोडून भरावं, जेणेकरून पोळीमध्ये ते सर्वत्र पसरलं जाईल किंवा व्यवस्थित ते इव्हनली स्प्रेड होईल। आता व्यवस्थित आपण हे बंद करून घेऊया। तुम्ही पाहू शकता की मी कुठल्या पद्धतीने पोळी व्यवस्थित स्टफ केलेली आहे, जेणेकरून पोळी फुटणार नाही। अशा पद्धतीने पोळी तुम्हाला किंवा तो पिठाचा जो उंडा आहे तो पोळीमध्ये आपण व्यवस्थित भरून घेतलेला आहे। आता व्यवस्थित आपण ही पोळी लाटून घेऊया। पोळी लाटत असताना नेहमी आपल्याला कडं लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून पोळी व्यवस्थित अशी पातळसर होते। अगदीच मध्ये पोळी जाड किंवा कडं त्याची जी साईड्स असतात ते जाड होऊ नये याकरता आपल्याला ही पोळी सर्वत्र एकसारखी झाली पाहिजे। यासाठी कडानी लाटत जा, म्हणजे व्यवस्थित लाटली जाईल आणि सारणसुद्धा व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होईल। आता अजून एक पद्धत दाखवते। 2 छोटे छोटे पिठाचे गोळे घ्या आणि त्याच्या अर्धा गुळाचा मिश्रण घ्यायचं आहे किंवा गुळाचा पेढा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने एक लाटी तयार करून घ्या। तर ही अजून एक दुसरी पद्धत आहे, जेणेकरून तुम्ही दोन्ही पद्धतीने गुळाच्या पोळ्या बनवू शकता। या पद्धतीने जरी बनवल्या तर जे गुळाचं मिश्रण असतं ते अजिबात पोळी फुटणार नाही किंवा बाहेर येणार नाही। तर बघा इथे 2 लाट्या करून घ्या आणि या पद्धतीने आता गुळाची एक लाटी केल्यासारखी करून यावर पसरून घ्या। तर दुसरी लाटी यावर चिटकवून घ्यायची आपल्याला या पद्धतीने, जेणेकरून तुमचे लाटीचे जे मिश्रण आहे ते बाहेर येणार नाही। आता परत आपण थोडंसं असं व्यवस्थित मोठी करून घ्यायची आहे ही लाटी आणि लगेच आपण याला दुमडून घेणार आहे। तर याच्या ज्या साईड्स आहेत तुम्हाला या पद्धतीने दुमडून घ्यायचे आहेत। यामुळं अजिबात पोळीचं जे मिश्रण आहे, जे गुळपोळीचं आपण सारण भरतो ते अजिबात बाहेर येत नाही आणि पोळीही व्यवस्थित लाटली जाते। तर बऱ्याचदा असं होतं ना की आपण गुळाच्या पोळ्या करायला घेतल्या की त्या फार फुटतात आणि आपला तवाही खराब होतो आणि दुसऱ्या पोळ्यासुद्धा या काळसर होतात। यासाठी आपल्याला या पद्धतीने जर पोळ्या करता आल्या तर नक्की करून पहा। इथे मी तुम्हाला 2 पद्धती दाखवल्या आहेत, पोळी लाटण्याच्या किंवा पोळीमध्ये जो आपण स्टफिंग भरतो त्या 2 पद्धती तुम्हाला इकडे मी दाखवलेल्या आहेत। आता आपण ही पोळी भाजून घेऊया। तवा छान गरम करून घ्या। शक्यतो नॉनस्टिकचा तवा असेल तर खूप छान, पण अगदीच तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्यावर सुद्धा पोळ्या करू शकता। पण सुरुवातीला थोडंसं साजूक तूप टाका आणि त्यानंतर ही पोळी दोन्ही साईडनी खमंग खरपूस भाजून घ्या। एका साईडने भाजून झाल्यामुळं मी त्याला पलटून घेतलेलं आहे आणि यावर साजूक तूप लावून घेतलेलं आहे। ही पोळी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्ही खाऊ शकता। थोडाफार सर्दीचा त्रास असेल तर नक्कीच या पोळ्या ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच या पोळ्याचा रिझल्ट दिसून येईल। तर बघा इथे आपण आता पोळी दोन्ही साईडनी भाजून घेतलेली आहे। गॅस हा मीडियम ठेवायचा आहे। मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। मस्त डाग पडेपर्यंत मी पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत। आता पहिली पोळी तयार आहे। याच पद्धतीने अजून एक पोळी मी तुम्हाला भाजून दाखवते। तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला याकरता दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही जी पद्धत तुम्हाला सोपी पडते त्या पद्धतीचा उपयोग करून पोळ्या तयार करू शकता। आता ही पोळी आपण भाजून घेऊया। तर बऱ्याच पोळ्या तुम्हाला इथे दिसून येतील, अशा टमाटमसुद्धा फुगतात पोळ्या तुमच्या जर या पद्धतीने बनवल्या तर, आणि पोळी कुठंही फुटत नाही। तर दुसरी पोळीसुद्धा आपण भाजून घेतलेली आहे। तर आता साधारणतः 4-1 पोळ्या मी तुम्हाला इकडे बनवून दाखवलेल्या आहेत। शक्यतो या पोळ्या गरम गरमच खाव्यात, जेणेकरून त्या खायलाही टेस्टी लागतात आणि त्या आपल्याला जास्त लाभदायक ठरतील। आता पोळ्या तयार झालेल्या आहेत। या पोळ्या साधारणतः 4-1 पोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत। बघा याची थिकनेस तुम्ही पाहू शकता आणि जे गुळाचं मिश्रण आहे ते पूर्णपणे सर्वत्र पसरलेलं आहे आणि पोळीसुद्धा तुम्हाला मी कट करून दाखवते। कुठंही चिवट किंवा अगदीच चिकट पोळी होत नाही, अतिशय खुसखुशीत ही पोळी तयार होते। साधारणतः 3 ते 4 दिवस या पोळ्या बाहेरसुद्धा टिकतात जर तुम्हाला बनवूनच ठेवायच्या असतील तर। आणि या पोळ्या गरम गरम तुपासोबत खाऊन पहा। जर तुम्हाला रेसिपी आवडलीच तरच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। सोबत घंटीचं आयकॉन दिलं आहे त्यालाही क्लिक करा।